संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता त्यामधले अनेक धक्कादायक आणि काळीज अक्षरशः पिळवटून टाकतील अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात। देशमुखांची मुलगी वैभवी हिचा जबाब सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलाय। आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा सल्ला देशमुखांनी आपल्या लेकीला दिला होता असं तिनं जबाबामध्ये म्हटलंय। विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांचं फोनवरून बोलणं झालं होतं। भाऊ एवढं काय झालं, कशाला एवढं ताणता, एवढ्या लहान गोष्टींवरती जीवावरती कशाला उठता असं देशमुख यांनी या फोन कॉलवरती चाटेला विचारलं असं वैभवीनं आपल्या जबाबामध्ये म्हटलंय। हा फोन कॉल विष्णू चाटे याचाच होता असं संतोष देशमुख यांनी सांगितल्याचं सुद्धा वैभवीनं आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। तर वैभवी देशमुखच्या जबाबामधले हे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं होतं। हत्येच्या आधी संतोष देशमुख यांना विष्णू चाटेचा फोन आला। भाऊ एवढं काय झालेलं नाही, कशाला इतकं ताणता, जीवावरती कशासाठी उठता असं सुद्धा देशमुख कॉलवरती म्हणाले होते। 10 ते 12 मिनिटं हा पप्पांचा कॉल सुरू होता असा जबाब वैभवीनं दिलेला आहे। हा कॉल विष्णू चाटे याचाच होता असं पप्पांनी सांगितलं। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। गोविंद, आता फोटो समोर आले, त्याच्यानंतर अनेक जे पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न झाले, आता घरच्यांपैकी वैभवीचा आता जबाब नोंदवला गेलेला आहे। वैभवीने सांगितलेलं आहे सगळं जे तिच्या समोर घडलेलं होतं। फोन नेमका कोणाचा आला होता, काय बोलणं झालं होतं, काय म्हणाली आहे वैभवी, आणखी काही माहिती कळू शकली आहे का गोविंद? यामिनी खरं तर आपण पहिल्यापासून सांगतोय की 6 तारखेला जी घटना घडली होती त्यातूनच हे सगळं मूळ पुढे आलं आणि 6 तारखेला भांडणं झाले आवाजा कंपनीच्या प्रांगणामध्ये, जिथे संतोष देशमुख ग्रामस्थ आणि सुदर्शन फुले आणि त्याची गँग होती। त्यानंतरच खरं तर तणावामध्ये होते संतोष देशमुख आणि वैभवीशी ज्यावेळेस त्यांचं बोलणं झालं त्यावेळेस वैभवी स्वतः म्हणते, म्हणजे वैभवीचं वय बघता खरं तर त्या काळामध्ये ती पप्पाला, तिच्या वडिलाला म्हणते की तुम्ही अस्वस्थ आहात का, आणि त्यानंतरच आपण हा कन्व्हर्सेशन बघू शकतो की ज्यामध्ये विष्णू चाटेचा जवळ ते 10-12 मिनिटाचा फोन होता, ज्या 10-12 मिनिटांमध्ये विष्णू चाटेला संतोष देशमुख म्हणत होता की भाऊ एवढं काही मोठं झालेलं नाहीये, पण एकूण ज्या घडलेल्या घटना होत्या त्याचा पडसाद त्याला कुठेतरी घरामध्ये जाणवत होते, त्याच्यावरती जाणवत होते। आधी संतोष देशमुखच्या पत्नीनं सुद्धा सांगितलं होतं की ते तणावात होते आणि आपण बघतोय की एवढंच नाही तर तणावात असलेल्या संतोष देशमुख यांनी वैभवीला सांगितलं होतं की माझ्यानंतर तू विराजची काळजी घे। म्हणजे याचा अर्थ संतोष देशमुख यांना याची कल्पना होती का की त्यांच्यासोबत असं काही होऊ शकतं, कारण 6 तारखेच्या घटनेनंतर तणावामध्ये असलेल्या संतोष देशमुख यांचा तणाव हा कुटुंबियाला जाणवत होता। आणि हे वाक्य खरं तर काळीच फाडणार आहेत की जिथे वैभवीला संतोष देशमुख यांनी आधीच सांगितलं होतं की माझ्यानंतर तू आई आणि विराजची काळजी घे। यामिनी अगदी गोविंद, जसं तुम्ही म्हणताय की हा फोन कॉल झाला होता आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख आणि वैभवीचं जे बोलणं झालं त्यामधून कदाचित त्यांना आधीच याची शंका आली असावी किंवा आधीच या सगळ्या प्रकरणाची जाणीव झालेली असावी की नेमकं काय घडू शकतंय पुढे। कारण यामिनी ज्या लोकांसोबत खरं तर हे भांडणं झाले होते गावकऱ्यांचे, ते लोक क्रिमिनल होते, त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे होते, ते मारामारी करण्यामध्ये पटाईत होते आणि म्हणून ज्यावेळी 6 तारखेला ही घटना घडली त्याचा व्हिडिओ सुद्धा नंतर व्हायरल झाला। त्यानंतर संतोष देशमुख यांना खरं तर अनेक लोकांनी सांगितलं असेल की जे समोरचे लोक आहेत ते क्रिमिनल आहेत, ते गुंड आहेत आणि त्यांच्यासोबत असे भांडणं झालेत, त्यामुळे तो तणाव अगदी घरापर्यंत गेला। म्हणजे आम्ही ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याशी बोललो होतो त्याही म्हणाल्या होत्या की ज्यावेळी ते घरातून बाहेर जात होते त्यावेळेस ते म्हणाले की या लोकांसोबत जे भांडणं झालेत त्यामुळे माझा ताण वाढलाय आणि तो ताण आपल्याला दिसतोय की ज्याने वैभवीला बोलून दाखवला आणि या ताणातूनच पुढे काय घडलं हे सगळ्याला माहित आहे आणि ज्या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। अगदी अगदी धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। थेट जाऊयात, हर्षवर्धन सपकाळ बोलतात।